शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नका असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना केलं। लवकरच आपलं सरकार येणार आहे तेव्हा सोयाबीनला 7,000चा भाव देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं। तसंच सध्या 3,000 ते 3,500चा दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय असा हल्लाबोल त्यांनी केला। त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय, तुम्ही सुरुवातीला कर्नाटकमध्ये पैसे द्या, तिथं सोयाबीनला 3,800 रुपयांचा दर मिळतोय असं फडणवीसांनी म्हटलं। सोयाबीनला 7,000च्या वर MSPचा भाव देणार। आदरणीय खरगे साहेबांनी, आदरणीय चन्नथल्ला साहेबांनी याची घोषणा केलेली आहे आणि महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर सोयाबीन हा 7,000 रुपयांनी विक्री होणार। माझी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की बाबा सोयाबीन आत्ता विकू नका, थोडंसं 4-5 दिवसच राहिलेले आहेत, तुम्ही थोडं थांबून जा। आपलं सरकार आलं तर आपण 7,000 भाव नक्कीच देऊ असं आदरणीय खरगे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे। हे सांगून राहिले आम्ही निवडून आलो तर सोयाबीनला 7,000 रुपये देऊ। आजच मी दर बघितला, कर्नाटकात 3,800 रुपयात सोयाबीन विकत घेतात, 3,800 रुपयात। पहिल्यांदा जरा कर्नाटकमध्ये द्या ना मला पैसे। अजित पवार बारामतीत जोरदार प्रचार करतायत, गावागावांमध्ये जात आहेत, दादा लोकांशी संवाद साधतायत। लोकसभेत चांगला झटका दिला, जोर का झटका धीरे से लगे असं म्हणत अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली। तर आता तसं काय होऊ देऊ नका असं आवाहन अजितदादांनी केलं। माझी सगळ्यांना विनंती, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांगला झटका दिला, चांगला झटका दिला। जोर काय ते म्हणतात, जोर का झटका धीरे से लगा, जोर का झटका लेकिन धीरे से लगा। आता तसं काही होऊन देऊ नका। आता मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय, गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका।